आणि मेदूवडा आहे. संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे भगवद्गीतेवरील तुम्ही मागे पाहू शकताय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. तो आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे. आज आम्ही पुण्याला चाललो आहे आमच्या मित्राच्या एंगेजमेंटला. मित्रांनो, काय ऑर्डर केले? एक मसाला डोसा ऑर्डर केला आहे आणि एक मेदूवडा आहे. निकेतसाठी काय ऑर्डर केलं? काय बोलायचं? मित्रांनो, या हॉटेलचं जे इंटेरियर आहे ते खूप छान आहे. महाराष्ट्र लंच हॉल. कधी आलात तर नक्की बघा. एक देवस्थानी आलोय, देऊ आळंदी. इथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे जाणार आणखी एक ठिकाण आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे वळणार. ही समाधी सुद्धा घेतलेली आहे. कोणी? संत ज्ञानेश्वरांनी. ओके. ज्ञानेश्वरीची रचना संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे भगवद्गीतेवरील ज्ञानेश्वरी हे भाष्य लिहिले. आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय. खूप गर्दी होती. आम्ही 2 तास लाईनमध्ये उभं राहिलो, पण असं वाटलं नाही. कारण की जेव्हा आपण लाईनमध्ये उभं राहतो ना, तेव्हा दर्शन घेण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते. आपली वेळ ठरलेली असते, काळ निश्चित असतो बाहेर. मला एंगेजमेंटच्या स्पॉटवर जायला अजून आमची जी पब्लिक आहे ती आलेली नाही आहे. त्यांना यायला 10:30-11 होतील. तर आम्ही असं ठरवलं आहे की पुण्यामध्ये आम्ही फिरूयात. तर मध्ये आम्ही खूप काही खाल्लेलं आहे. आता जाऊन आम्ही जेवण करू. वैभव, ही जी व्हिडिओ आहे ती सोशल मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूबवर जाईल. तुमची संमती आहे? कन्सेंट आहे? ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय आमच्या मित्राच्या एंगेजमेंटला. 2 मिनिटावर त्याचा हॉल आहे. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला लगेचच एक हॉलचा आउटलुक देतो. पुण्यामध्ये खेड येथे हा हॉल आहे. तुम्ही मागे पाहू शकताय. खूप ग्रँड असा एक हा हॉल आहे. तुम्हाला पुढे जे फुटेज दाखवेन ते ग्रँड वेलकम होतं. चला, तयार? I love you. Thank you so much for being in my life. Hey, once more. Once more.
मला असं वाटतंय की ते विशाखाताईचे मम्मी पप्पा आणि पूर्ण फॅमिली नक्कीच हजर असेल. तो असं म्हणतोय, बोट सोडून बाबांचा माझा हात घट्ट धरताना तुझ्या मनी जराही शंका नसू दे. बोट सोडून बाबांचा माझा हात घट्ट धरताना तुझ्या मनी तितकंच प्रेम तुला इथेही मिळेल, तितकंच प्रेम तुला इथेही मिळेल, इतकाच थोडासा विश्वास असू दे. वचन देतो तुला आयुष्यभर मी सुखात ठेवेन, वचन देतो तुला आयुष्यभर मी तुला सुखात ठेवेन. बाबांच्या या लाडक्या फुलपाखराचे मी रंग भरेन. सो हे जे काही प्रेम आहे हे गौरी सराने या विशाखाताईसाठी लिहिलेलं आहे. तर आपण थोड्याच वेळात या केक कटिंगला सुरुवात करू. खूप इमोशनल झालेलं आहे. त्याची फॅमिली, त्याची मम्मी मावशी सगळे इमोशनल झालेले आहेत. सो आम्ही सुद्धा खूप इमोशनल झालो, कारण की आमचा मित्र होता, त्याला आम्ही कधी अशा मोठ्या स्टेजवर त्याला आता मोठ्या स्टेजवर आम्ही बघितलेलं नव्हतं. आणि आज जे त्याला आम्ही बघितलं तर आम्ही सुद्धा इमोशनल झालेलो. म्हणजे आम्ही लहानपणापासून गेलो होतो, त्याला त्या स्टेजवर बघून म्हणजे असं भाऊ झालं. चांगला आमचा खूप जवळचा मित्र आहे. फार चांगलं वाटलं त्यासाठी. आणि त्याला खूप सो हॅपी आणि त्याची अशीच प्रगती होत राहावं. सदिच्छा. येस. आणि मित्रांनो, हा आमचा एक छोटा मित्र आहे ज्याचं नाव आहे जय बेरे. हा खूप गोड मुलगा आहे आणि मनाने सुद्धा खूप चांगला आहे. तर मित्रांनो, असा होता आजचा दिवस आमचा. 2 दिवस खूप मजा आली, मस्ती केली, मित्राची एंगेजमेंट केली, सेलिब्रेशन केलं. आणि आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे पुण्याच्या, आणि पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे मुंबई. सो आमचं मुंबई पुणे मुंबई हा प्रवास इथे संपलेला आहे. सो नक्कीच भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.